स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, पूर्णपणे बॅट्समनची मोमेंट रीड करून अचूक टप्प्यावर टिचून मारायची गोलंदाजी आतापर्यंत सागर पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. नावामध्येच अथांगपणा आहे, जसं समुद्र अथांग असतो आणि आतापर्यंत सागरने भरपूर इम्प्रेसिव्ह कामगिरी सुरुवातीच्या 3 बॉलवर सागरची राहिली. या मोमेंटला यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा वेद यष्ट्यांचा, ज्या विकेटसाठी जाया विणले त्या जायामध्ये फलंदाज अडकलाय. मयूर भोईर होतोय बाद. पहिला धक्का. मध्ये चांगलं वर्चस्व राहिलंय फिल्डिंग करणाऱ्या टीमचं. ज्या प्रकारे सागरने सलग 4 बॉल निर्धाव स्वरूपाचे रिलीज केले, त्यामध्ये एक महत्त्वाचा विकेट त्यांनी प्राप्त केला. नवीन फलंदाज मयंक. सागर पुन्हा एकदा सज्ज होतोय. आखूड पद्धतीचा हा बॉल प्रभावित करणारा बॉल पाहायला मिळतोय. जरा शेवटचा बॉल निर्धाव आला तर या स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर बिग बॅश प्रीमियर लीग जुगाव धमाका 2025 या पर्वातील पहिली मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. सागरकडे जिद्द आहे, सागरकडे चिकाटी आहे, कारण गेले अनेक वर्षांमध्ये भरपूर चांगली इम्प्रेसिव्ह कामगिरी जुगाव टीमच्या माध्यमातून या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा अंतिम बॉल. आखूड पद्धतीचा हा बॉल, परंतु या क्षणाला काय घडलंय, या स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर एकदा जोरदार टाच झाला पाहिजे गोलंदाज सागर पाटील याच्यासाठी. जुगाव धमाका 2025 बिग बॅश प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये पहिलं मेडन षटक टाकणारा गोलंदाज ठरलाय सागर पाटील. शीतलताई फायटर या टीमचे कॅप्टन आणि शीतलादेवी क्रिकेट क्लब. गोलंदाज सज्ज होतोय. या बॉलवर लॉफ्ट केलाय, झेलची संधी, परंतु वॉटर फिल्डिंग. चांगला एफर्ट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं फिल्डर, परंतु या क्षणाला रन मिळतील 6 षटकार. बघा तर मॅच स्पीड ऑन चालू करा. तर प्ले रिव्ह्यू नाही, तर मॅच चालू करा. चला मॅच
व्हाईट बॉलचा इशारा. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीड ऑन करा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतोय. स्पेल नंबर 2 किशोर. वेग बन्ना डोदा, परंतु बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. टीमची धावसंख्या होते 9 रन. चौकार पाहायला मिळालाय आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 13 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. तर आदरणीय उमेशजी भोईर यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की दादा आपण व्यासपीठावर येऊन विराज बनवायचा आहे. लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगला आहे, चेंडू चाललाय. या क्षणाला मिस फिल्डिंग पाहायला मिळते. रन मिळतात 4. हात चौकार. सेव्हन्टीन आणि या बॉलवर आणखीन एक मोठा तडाखा. या तळपत्या उन्हामध्ये धावांचा तडाखा पाहायला मिळतोय. आज चौकार आला आणि टीमची धावसंख्या आता मात्र 21. स्पेल नंबर 3. या मोमेंटला झेलची संधी आणि पकडलाय हा झेल. फलंदाज होतोय बाद. आणखीन एक धक्का.
जर शैलेश मुंडेने एका हातामध्ये झेल पकडला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज एक दंत ग्रुप यांच्या माध्यमातून भरपूर पारितोषिक आपल्याला पाहायला मिळाली या क्रीडा स्पर्धेमध्ये. या बॉलवर आक्रमण केलंय, झेलची संधी आणि वॉटर कॅच, कॅच ऑफ द मॅच. या मॅच मधील सर्वोत्तम झेल या मोमेंटला आपल्याला पाहायला मिळतोय. किशोर सरपाईच्या माध्यमातून लॉफ्ट केलाय. या क्षणाला रनआउटची संधी, परंतु फलंदाज होतोय बाद. तर महेशजी चौधरी यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर या. आपलं देखील सहर्ष स्वागत, वेलकम. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर आक्रमण केलंय, टायमिंग चांगला आहे, रन मिळतील 6. हा येतोय षटका. या बॉलवर देखील आक्रमण आपल्याला पाहायला मिळालंय. तीस रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं बॅटल. आदी कांबे यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर या ठिकाणी यायचं आहे. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला भरपूर सहकार्य लाभलं ते म्हणजे आदरणीय अभिषेकजी भोईर, आदरणीय दर्शनजी भोईर, सन्माननीय दर्शनाताई, त्याचबरोबर नितीनजी भोईर, सतेज पाटील, राजेश भोईर, हेमंत भोईर,
राजन पाटील, रवी पाटील, शीतलताई, त्याचबरोबर भानुदाजी मात्रे जे तुर्बे गावचे आहेत. संस्कार स्पोर्ट्स दापोली यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी एक बॅट देखील आहे. मयूरजी भोईर यांच्या माध्यमातून देखील सहकार्य आम्हाला लाभले. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने, टायमिंग चांगला आहे, रन मिळतील 6. हा येतोय षटकार. कौशिक, वैभव भोईर, एच रिअल्टर्स, रमाकांत पाटील, सुरेश तांडेल, स्वप्नीलजी नाईक, एस एन ग्रुप बोनकोडे यांच्या माध्यमातून, त्यानंतर गोमा मडवी, किरणजी कापसे, उमेश भोईर, हिमांशू पाटील, सी के पाटील, संजय भोईर, संदेश भोईर आणि अजय भोईर या सर्वच दानशूर दात्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. तर चला नेक्स्ट मॅच शीतलताई फायटर्स आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये शीतलाई देवी क्रिकेट क्लब. टीमची धावसंख्या टोटल 37, 37 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. शशिकांतजी यमकर साहेब यांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं देखील जरूर सरसे स्वागत. आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. एवन जोडी ओमकार भोईर आणि मंथन पाटील यांच्या माध्यमातून आडव्या बॅटने हा स्ट्रोक केलाय, एक सिंगल या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 39 रन स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर लॉफ्ट केलाय, टायमिंग बेमिसाल, परंतु तेवढ्याच ताकदीचा झेल. फलंदाज होतोय बाद. आणखीन एक धक्का. या स्पर्धेचे जनक ओमकार भोईर आपल्या शुभ हस्ते आदी कांबे यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल. आज खऱ्या अर्थाने एक विशेष संकल्पना आपल्याला पाहायला मिळते ओमकार आणि मंथन यांच्या माध्यमातून, कारण आलेल्या प्रत्येक मान्यवराचा सन्मान त्यांच्या माध्यमातून केला जातो आणि त्याचबरोबर तुळशीचं रोपटं देऊन प्रत्येक मान्यवराचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगला आहे. एकेरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 41 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज होतोय. या बॉलवर लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगला आहे, झेलची संधी, पकडलाय हा झेल. फलंदाज होतोय बाद.
2,500 आणि ओमकार भोईर यांच्या माध्यमातून 2,000 आणि ऋतांशू पाटील यांच्याकडून 2,500 म्हणजे एक षटकार मारा आणि जर हेलिकॉप्टर षटकार मारला तर 3,000. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल प्रभावित केला पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिला परंतु लाईन चांगली होती. शेवटचा अंतिम बॉल जर षटकार मारला तर 2,500 रुपयाचं कॅश प्राईज परंतु या क्षणाला लाईन मिस केली. इनिंग कंप्लीट होते. टीमची धावसंख्या 25. तर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. 45 रन होतात आणि 46 रनचं टार्गेट. तर चला टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. शीतलताई फायटर्स आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये शीतलादेवी क्रिकेट क्लब या दोन टीममध्ये टॉस केला जाईल. मी ओमकार भोईर यांना विनंती करेन तर ओमकार दमामे आपल्याला पाहायला मिळाला. जर गोलंदाजी त्याला मिळाली आणि जर सलग 3 विकेट त्याने प्राप्त जर त्या षटकामध्ये कसे त्याने 3 जर विकेट प्राप्त केले तर 3,000 रुपयाचं कॅश प्राईज ऋतांशू पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. एकंदरीत या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचंच आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आदरणीय अभिषेकजी भोईर, आदरणीय दर्शनजी भोईर, त्याचबरोबर दर्शनाताई, नितीनजी भोईर, सतेज पाटील, राजेश भोईर, हेमंत भोईर, राजन पाटील, रवी पाटील, शीतलताई, भानुदास म्हात्रे, संस्कार स्पोर्ट्स दापोली रायगड यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी बॅट देखील आहे. मयूर भोईर, रोहित सोनावणे, विश्वास भोईर, शार्दुल कौशिक, वैभव भोईर, एच रिअल टॉर्स, रमाकांत पाटील, सुरेश तांडेल, स्वप्नील नाईक बोनकोडे, गोमा मडवी, किरण कापसे, उमेश भोईर, हिमांशू पाटील, सी पाटील, संजय भोईर, संदेश भोईर, अजय भोईर ज्यांनी ज्या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचंच आम्ही सरचे स्वागत करतोय. आणि मंथन पाटील आपण या ठिकाणी या. चला मॅच थोडीशी स्पीडली चालू करा. तर टॉस केला जाईल शीतलताई फायटर्स आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये शीतलादेवी क्रिकेट क्लब या दोन टीममध्ये बॅटल आपल्याला पाहायला मिळेल.
चला 46 रनचं लक्ष आहे आणि तर ओमकार दमामे यांना सुवर्ण संधी असेल. त्यांनी जर षटक हाताळलं आणि जर त्या षटकामध्ये 3 विकेट त्यांनी प्राप्त केले तर 3000 रुपयाचं कॅश प्राईज ऋतांशु पाटील यांच्या माध्यमातून. तर मॅचला होईल सुरुवात. 46 रनचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. किशोरसाठी हा पहिला बॉल हलक्यात दिशा देण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न सफल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती. या मोमेंटला काय घडलंय, रन मिळतील 6. किशोरच्या पाठमधून येतोय हा दर्जेदार स्ट्रोक षटकार. आहेत तर चला टॉस ज्या टीमने जिंकला आपण निर्णयाची अंमलबजावणी करा. आपण आपला निर्णय आमच्यापर्यंत जरूर कळवा, अन्यथा पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. कारण ज्यावेळेस तुम्ही टॉस करता त्यावेळेस असं तुम्ही तुमचा निर्णय हा कळवत जा. सात रन आतापर्यंत झालेत. हा बॉल व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. 8 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर. तर टॉस जिंकला टीम शीतलादेवी क्रिकेट क्लब. या टीमने बॅटिंग हा बॉल रिलीज केलाय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. पाहता पाहता एका षटकाचा खेळ देखील कंप्लीट होते. टीमची धावसंख्या होते ती म्हणजे 14 रन. त्यानंतर आदरणीय प्रदीपजी भोईर यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपलं देखील सहर्ष स्वागत.
तर प्रदीप भोईर यांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करेन की या स्पर्धेचे जनक ओमकार आपल्या शुभसे प्रदीप भोईर यांचा सन्मान. या मोमेंटला आपण पाहू शकतोय, परंतु एक सोपा झेल होते असं नव्हतं झालं, परंतु येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत किती मोजावी लागेल. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त एक रनच्या साह्याने 15 रन. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. या बॉलवर लॉफ्ट केलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन, 16 रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. सेहेचाळीस रनचं लक्ष आहे आणि आता मात्र 16 धावा अजूनही होतात. अजूनही 30 रनची गरज येणाऱ्या बॉलमध्ये. चला ही मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा, कारण टायमिंग चालू आहे. अजूनही 30 रनची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी बॅटिंग करणाऱ्या टीमला. व्हीएन फायटर्स हा संघ मात्र बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु या क्षणाला एक मोठा विकेट प्राप्त केलाय. फलंदाज किशोरला दिला जातोय परतीचा इशारा. ची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय ओमकारजी ठाकूर कोपरी यांचं देखील सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज अभिषेक. या बॉलवर लॉफ्ट केलाय,
उंची भरपूर गाठली चेंडूने, परंतु या क्षणाला मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. रन मिळतील 4 चौकार. तर आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय वैभवजी भोईर, नितीनजी एनकर आणि संदीपजी शिंदे की आपण तिघांनी व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. टीमची धावसंख्या 24 रन आणि ओमकार गोलंदाजीसाठी जर या षटकामध्ये खऱ्या अर्थाने कशाही प्रकारे जर त्याने 3 विकेट प्राप्त केले कोणत्याही बॉलवर, परंतु 3 विकेट प्राप्त करावे लागतील तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज ऋतांशू पाटील यांच्या माध्यमातून. या मोमेंटला पहिलाच बॉल आणि दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. पूर्णपणे फलंदाजाला प्रभावित केलं हा बॉल रिलीज करत असताना ओमकारने. 17 मध्ये अजूनही 22 रनची गरज आहे. लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगला आहे, एक सिंगल कव्हरच्या दिशेने, परंतु या क्षणाला चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल कंप्लीट होते आणि जर कुठल्याही क्षणाला जर सलग 3 विकेट प्राप्त केले जर या बॉलरने तर 4000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर झाले ऋतांशू पाटील यांच्या माध्यमातून. लाईन चांगली होती, थोडंसं प्रभावित केलं, परंतु विकेट किपरच्या माध्यमातून होते ही चूक. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. धीम्या गतीचा हा बॉल या मॅच मध्ये पकड निर्माण करून दिली. आपले इरादे स्पष्ट करत असताना मूर्ती लहान परंतु कीर्ती महान अशी कामगिरी सध्याच्या घडीला करतोय ओमकार. आपल्या टीमसाठी 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव त्याने आतापर्यंत खर्च केली. जर सलग 2 बॉलमध्ये 2 विकेट प्राप्त केले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज ऋतांशू पाटील यांच्या माध्यमातून. या बॉलवर लॉफ्ट केलाय, परंतु या क्षणाला झेलची संधी आणि पकडलाय हा झेल.
समीकरण बदलले 13 मध्ये करायचे आहेत 21 रन. जर या बॉलवर विकेट प्राप्त केला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज ऋतांशु पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. परंतु 13 मध्ये 21 करायचे आहेत. कोलर पद्धतीचा हा बॉल आणि अप्रतिम दर्जाचा स्पेल. 12 बॉल आणि आता मात्र आवश्यकता आहे 21 रनची. या मॅच मध्ये मात्र जरूर खऱ्या अर्थाने पकड निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळते. भगत साहेब यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपल्या देखील झोगाव धमाका 2025 बिग बॅश प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत करतोय. वेलकम दशरथजी भगत, आपल्या देखील सरचे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 12 मध्ये करायची आहेत 21. 12 मध्ये 21 करायचे आहेत. गोलंदाज सज्ज होत आहेत. लॉफ्ट केलाय. टायमिंग जरूर चांगला आहे परंतु या क्षणाला चांगली कामगिरी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. मॅच मध्ये पकड निर्माण केली. रन करायचे आहेत. या क्षणाला 11 बॉल आणि 21 रनची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सागर. नवीन फलंदाज चिकू मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर मनीष नामक फलंदाज. लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगला आहे परंतु या क्षणाला काय घडले. रनआउटची संधी. टायमिंग चुकली. कॉल कम्युनिकेशन चुकलं आणि आणखीन एक फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना सेलिब्रेशन होत आहे सध्याच्या घडीला. ऋषभ वॉरियर या संघाचं मात्र खऱ्या अर्थाने त्याची अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. परंतु तरी देखील शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लढू आणि जिंकू असा निर्धार घेतलाय सध्याच्या घडीला वृषभ वॉरियर्स या टीमने. 18 मध्ये 22 रनची आवश्यकता असताना देखील मॅच पूर्णपणे रंगामध्ये आणली. रनआउटची संधी आणि या क्षणाला फलंदाज होईल बाद.
आज गणेश आपल्याला पाहायला मिळतील आणि आदरणीय दशरथजी भगत साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेचे जनक ओमकार भोईर आणि मंथन पाटील यांनी अतिशय घेतलेली चांगली मेहनत आणि संपूर्ण गावाला एकत्रित करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण बिग बॅश प्रीमियर लीग जोगाव धमाका 2025चं हे पर्व ऑप्स्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. येस, इट इज अ वाईट बॉल. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ॲड होते. आदरणीय उमेशजी भोईर साहेब यांचं आगमन देखील होताना आपल्याला पाहायला मिळते. वेलकम दादा, आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. गावदेवी मंडळाचे अध्यक्ष आहेत. परंतु या क्षणाला काय घडलंय, व्हॉट अ कॅच, अप्रतिम. लारा यांच्या माध्यमातून हा झेल पकडलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 28 रन आतापर्यंत होतात. पूर्णपणे धावांपासून पूर्णपणे झगडतोय सध्याच्या घडीला वियांश फायटर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण 8 बॉलमध्ये 18 रन करायचे आहेत. संघर्ष थोडासा कडवा होताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण एक चांगली काटेकी टक्कर, कडवी झुंज आणि कडा मुकाबला इन ॲक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगला आहे, एक सिंगल तर जरूर कंप्लीट होताना पाहायला मिळते. समीकरण बदलून गेलं, शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 7 मध्ये करायचे आहेत 17, परंतु या क्षणाला 17वर खतरा कुठल्या टीमला मिळेल. सुरुवातीला असं वाटलं होतं की वियांश फायटर एक चांगली फाईट देईल, परंतु त्यानंतर कुठेतरी दबाव तंत्रामध्ये ते पाहायला मिळाले. गोलंदाज सज्ज होते. ऑप्स्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा. 7 मध्ये 16 करायच्या आहेत. ऋषभ वॉरियर संघ जिंकेल की टीम वियांश फायटर हा संघ जिंकेल, या प्रश्नाचं उत्तर देणारे हे शेवटचे 7 बॉल अजूनही मात्र शिल्लक आहेत. या बॉलवर लॉफ्ट केलाय, झेलची संधी आणि मोक्याच्या क्षणी झेल सोडलाय. दुसरी धाव देखील पूर्ण झाली. 2 रनच्या साह्याने 32 रन होत आहेत. मॅच मध्ये आला एक नवा ट्विस्ट. समीकरण 6 बॉल आणि 14 रनची गरज. क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकारावर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि आतापर्यंत 4 विकेट या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत आणि अवघ्या 2च धावा, 7 धावा या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या. 6 बॉल 14ची आवश्यकता. सहा मध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 14 रन. 6 बॉल 14ची आवश्यकता. माफ करा, 14ची आवश्यकता. 6 बॉल 14 रन. सहा मध्ये 14ची आवश्यकता आहे.
गोलंदाज सज्ज होतोय. वेग भन्नाट होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. पहिला बॉल 22च्या स्वरूपामध्ये एक धाव ॲड होते. 5 मध्ये 13 करायचे आहेत. एखादा षटकार जर आला ना तर या मॅच मध्ये एक नवचैतन्य पाहायला मिळेल टीम वियांश फायटर या टीमसाठी. 5 मध्ये 13 रोहित सोनावणे यांची उत्सुकता वाढली की या मॅच मध्ये काय घडेल. आकुड पद्धतीचा हा बॉल प्रभावित केलं. या क्षणाला काय घडलंय. रनआउटची संधी. फलंदाज होतोय बाद. मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट. अंकित भाई लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगला आहे. व्हॉट अ कॅच. अप्रतिम दर्जाचा झेल पकडलाय. एका हातामध्ये अभि जोशी त्या ठिकाणी, आकाश त्या ठिकाणी तैनात होता. या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात देखणा आणि नजाकत भरलेला हा झेल आपल्याला पाहायला मिळालाय.